नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली आज धुळे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा। धुळे महानगरपालिकेच्या स्वर्गीय दिलीप पायगुडे सभागृहात आज सर्वसाधारण सभा घेण्यात आली। दरम्यान यावेळी आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम, उपायुक्त शोभा भाविस्कर, करुणा डहाळे, कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे, नगरसचिव मनोज वाघ, अभियंता वर्षा घोगरी, उपअभियंता चंद्रकांत ओगले यांच्यासह मनापातील विविध विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते। दरम्यान आजच्या या महासभेच्या अजेंड्यावर एकूण 10 विषय ठेवण्यात आलेले होते। त्यात सर्व विषयावरून सविस्तर चर्चा करत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली। आज 14 जानेवारी आज धुळे महानगरपालिकेची महासभा होती आज। तर या महासभेमध्ये फार क्रुशियल आणि फार महत्त्वाचे विषय होते। या महासभेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं त्यांचा पूल डेव्हलप करण्यासाठी सावरकर पुतळ्याच्या तिथे मोठा पूल बनवायचा आहे त्यांना। तर तो जो रस्ता आहे तो रस्ता अंडाकृती बगीच्यापासून पुन्हा गांधी पुतळ्यापर्यंतचा जो रस्ता आहे तो महानगरपालिकेच्या मालकीचा आहे। तो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याच्या संदर्भातला आज धोरणात्मक निर्णय झाला। त्यानंतर धुळे शहराची जी जुनी हे आहे आपली विकास योजना, त्याच्यामध्ये काही आरक्षणं होती सरकारी जागेवर सर्वे क्रमांक 510 मध्ये। तर ही खूप मोठा लँड पार्सल आहे जे सरकारी जागा होती। या जागेवर काही लोकांच्या मनोरंजनासाठी, धार्मिक कारणासाठी, सार्वजनिक हितासाठी एक थीम पार्क बनवण्याचा एक विषय होता। जसं आता टुरिझममध्ये काही प्रपोजल्स प्रोसेस होतात, तर त्याचाच भाग म्हणून सन्माननीय आमदार महोदय धुळे शहराचे त्यांनी आमच्याकडे एक पत्र दिलं होतं।